नीलम किचनमध्ये आली आणि तिच्या वहिनीला मनीषाला म्हणाली, वहिनी, आज त्यांच्यासाठी शाबूचे वडे बनव ना. त्यासोबत ओल्या खोबऱ्याची चटणी पण बनव. नंद्याचं बोलणं ऐकून मनीषा म्हणाली, ठीक आहे ताई, मी बनवते. नीलम लगेच म्हणाली, हो वहिनी, पण जरा लवकर बनव, कारण त्यांना खायची खूप इच्छा झाली आहे. असं म्हणत ती किचनमधून निघून गेली. नीलम गेल्यानंतर मनीषा रागात स्वतःशीच बडबड करत म्हणाली, अरे देवा, मी किती काम कर, सकाळपासून आवरत आहे, पण या घरातली कामं काही संपायचं नावच घेत नाहीत. सकाळपासून आत्तापर्यंत घराची साफसफाई, फरशी, सकाळचा नाश्ता, कपडे, भांडी आणि आता दुपारचं जेवण करून सगळ्यांना घातल्यानंतर पण भांडी घासून किचन स्वच्छ करून आत्ता कुठे मोकळी झाली होती. तेवढ्यात नंद्याबाईंचे मन शाबूचे वडे खायचं झालं आहे. त्यांच्या खाण्याचा तर काही टाईमच नसतो. कधी रात्री 12 वाजता मॅगीच खायची इच्छा होते, तर कधी पहाटे 5 वाजता भूक लागते. एवढ्या सकाळी कुणाच्या घरात जेवण तयार असते का? मी तर आता या दोघांची नखरे सहन करून दमली आहे. रागात बडबड करत ती शाबूचे वडे तळत होती. नाईलाज होता बिचारीचा. आत्ता 1 महिन्यापूर्वीच लग्न करून या घरात नवी नवरी बनून आली होती. तिच्यावर असलेल्या माहेरच्या संस्कारांमुळे ती उलट काही बोलत नव्हती. तेवढ्यात तिची सासू किचनमध्ये आली आणि म्हणाली, सुनबाई, तू हे काय करत आहेस? सगळं काम आवरून झालं आहे ना, मग हे काय करत आहेस? स्वतःला नॉर्मल करत मनीषा म्हणाली, आई, तुमच्या जावयांसाठी शाबूचे वडे आणि ओल्या खोबऱ्याची चटणी बनवत आहे. तिची सासू म्हणाली, अच्छा ठीक आहे सुनबाई, तू बनव, आता मी तुला कशाला त्रास देऊ. असं म्हणत सासू जायला लागली. लगेच मागून मनीषा त्यांना थांबवत म्हणाली, आई, माझ्याकडे तुमचं काही काम होतं का? सासू म्हणाली, अगं नाही सुनबाई, मी विचार केला होता की 1 कप चहा प्यायला मिळाला असता, तेच सांगायला आले होते. पण तू तर इथे स्वतःच खूप बिझी आहेस. एक काम कर, तू तुझं काम कर, मी नंतर चहा पिते. सासूचे बोलणे ऐकून मनीषा म्हणाली, अहो आई, मी बनवते चहा, तुम्ही जाऊन बसा. मी तुमच्यासाठी आत्ता चहा बनवून घेऊन येते. आणि तसंही चहा तर बनवायला लागेलच ना, तुमच्या जावयाला वड्यांच्या सोबत चहा पण लागतो ना. मनीषाचं बोलणं ऐकून तिची सासू किचनमधून बाहेर निघून गेली. थोड्या वेळानंतर मनीषा शाबूचे वडे, खोबऱ्याची चटणी आणि चहा घेऊन आली. वडा खाताच नीलमचा नवरा अमित म्हणाला, अरे नीलम, आज तुझ्या वहिनीच्या मनात वडे बनवायचं नव्हतं का? आज वड्यांना काही चवच नाही. असं वाटत आहे की खूप नाईलाजाने म्हणून बनवले आहेत तुझ्या वहिनीने. बस मग काय. नवऱ्याच्या तोंडातून एवढं ऐकताच नीलम रागात म्हणाली, बरोबर बोलत आहात तुम्ही. बघितलं ना कशी आहे माझी वहिनी. अहो, हिचे हेच नखरे आहेत. तसे ती घरातली सगळी कामं करते, पण बसल्या बसल्या घरातल्या वस्तूंची नासाडी करते. कष्टाने कमवलेल्या माझ्या भावाच्या आणि बाबांच्या पैशाची बर्बादी करत असते. आणि जर मी काही तिला बोलायला गेले तर तोंड फुगवून खोलीत जाऊन बसेल. पण परत वडे थोडीच बनवणार आहे. अमित म्हणाला, हो नीलम, तू बोलत आहेस ते पण बरोबर आहे. चल सोडून दे. आता एक काम कर, असं पण तोंडाची चव तर खराब झालीच आहे. तू तुझ्या बहिणीला जाऊन बोल की संध्याकाळी माझ्यासाठी मंचुरियन आणि नूडल्स बनवून ठेवायला. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज रात्री टीव्हीवर IPLची मॅच आहे. त्यामुळे आज रात्री नाही तुझ्या वहिनीची आणि नाही तुझ्या आईची सिरियल या टीव्हीवर बघायला मिळेल. चालू राहील ती फक्त माझी मॅच. नवऱ्याचं बोलणं ऐकून नीलम म्हणाली, ही पण काही सांगायची गोष्ट आहे का? घर तुमचंच आहे, तुमची टीव्ही आहे, तुमची मर्जी, तुमची जी इच्छा असेल ती तुम्ही बघा. कुणाच्यामध्ये एवढी हिंमत आहे का तुम्हाला बघण्यापासून थांबवायची? नीलमचं बोलणं ऐकून अमित आनंदात नाचायला लागला आणि म्हणाला, हो, हे खरं बोललीस तू. इथे तर माझ्यापुढे कुणाचं तोंड पण उघडत नाही. जावई होण्याची हीच तर मजा असते. जे मनात येईल ते खावा, जे पाहिजे ते प्या, जर मनात असेल तर राहा, कोणी काही बोलणार नाही. अच्छा ठीक आहे नीलम, एक काम कर, तुझ्या वहिनीने बनवलेले वडे बेचव निघाले, माझ्या तोंडाची चव खराब झाली. त्यामुळे तू तुझ्या वहिनीला सांगून माझ्यासाठी 1 कप कडक कॉफी बनवायला सांग. नीलम म्हणाली, अहो ठीक आहे, मी आत्ता जाऊन बनवायला सांगते आणि घेऊन येते.
असं म्हणत नीलम खोलीतून बाहेर आली. नीलमची आई बाहेर हॉलमध्ये बसून जावयाचे आणि मुलीचे बोलणं ऐकत होती. पण एवढ्या मजबूर होत्या की काहीच बोलू शकत नव्हत्या. कारण शेवटी होता तर तो घरचा जावई ना. मनातल्या मनात त्या जावयाबद्दल असलेला राग काढत होत्या. माहीत नाही जावई आणि मुलगी त्यांच्या घरी परत कधी जातील. असा आयतखाऊ जावई तर मी कधी आयुष्यात बघितला नाही. 15 दिवस झालं सासरवाडीत येऊन बसला आहे. कामधंदा सगळं सोडून. ना घराची काळजी, ना कुटुंबाची काळजी, आणि नाही नोकरीची काळजी, नाही आईबापाची काळजी. त्यामुळे तर त्याच्या आईबापाला मला बघायची इच्छा होत नाही. त्यांना असं वाटतं की मी त्यांच्या मुलाचं आणि सुनाचं घर बर्बाद करत आहे. पण त्यांना कोण समजवणार की मला स्वतःला अजिबात आवडत नाही की ते माझ्या घरात डल्ला मारून बसलेले. आणि तसंही मी जावयाला तरी काय बोलू जेव्हा माझं स्वतःचं नाणं खोटं आहे. माझी स्वतःची मुलगी लग्नाला 1 वर्ष झालं, पण त्या 1 वर्षात ती 1 महिना पण तिच्या सासरी टिकली नाही. बघाव तेव्हा नवऱ्याला घेऊन माहेरात पडून राहिलेली असते. माझं असं नातं आहे की मी तिला ना इथून जायला सांगू शकते आणि नाही काही बोलू शकते. माझ्या अशा गप्प राहिल्यामुळेच माझीच बदनामी झाली आहे. माझं तर दोन्हीकडून नुकसान झालं आहे. मुलगी आणि जावयाच्या सोबत माझ्या मुलाचे आणि सुनेचे घर पण बर्बाद होईल. काय करू मला स्वतःलाच कळत नाही. मी माझ्या मुलीला कसं समजावून सांगू? त्यांना त्यांची जबाबदारी कशी जाणीव करून देऊ? 1 महिना अगोदर आलेली माझी सून बिचारी काही बोलत नाही, पण ती तरी कधीपर्यंत गप्प बसणार? नीलमच्या आई नीलमच्या आणि जावयाच्या वागण्याला कंटाळून गेल्या होत्या. इकडे मनीषा सगळं काम करून किचन साफ करून तिच्या खोलीत 5 मिनिटं आराम करायला गेली. कारण सकाळपासून काम करून करून तिची पाठ घाईला आली होती. तेवढ्यात तिच्या आईचा फोन आला. मनीषा तिच्या आईसोबत फोनवर बोलत होती. तेवढ्यात नीलम तिच्या खोलीत आली आणि म्हणाली, हे घ्या, इथे तर वहिनी आरामात पडली आहे. हे काय गं वहिनी, तुला बघावं तेव्हा तू फोनवर चिकटलेली असतेस. अगं फोन सोडून दुसरं काहीतरी करत जा. चल जाऊ दे, तुला समजावून तरी काय फायदा. मी फक्त एवढं विचारायला आले आहे की रात्रीच्या जेवणात तू काय बनवणार आहेस. आईचा फोन ठेवत मनीषा म्हणाली, ताई, रात्रीच्या जेवणात काय बनणार आहे ते तर तुम्हाला माहीतच आहे. तुमच्या भावाला, आईला आणि बाबांना रात्रीच्या जेवणात डाळ भात तर लागतोच. त्यामुळे मी विचार करत आहे डाळ भात, चपाती आणि एखादी भाजी बनवावी. नीलम म्हणाली, काय डाळ भात? नको रे बाबा, तू तुझ्या सासरच्या लोकांसाठी ते सगळं बनव, पण माझा नवरा हे सगळं खाणार नाही. तू घरच्या जावयाला असलं साधं जेवण खायला घालणार आहेस का? तुझ्या घरी जावयाची इज्जत करत नसतील, पण आमच्या घरी जावयाची खूप इज्जत करतात. जावयाला पूजलं जातं, त्याची सेवा केली जाते. मनीषा म्हणाली, ताई, मला तुमचं बोलणं कळत आहे, पण रोज रोज असं जड अन्न तर खाऊ शकत नाही ना. आज तुम्हाला इथे येऊन 15 दिवस झाले आहेत आणि तेव्हापासूनच घरात असलं मसालेदार जेवण बनत आहे. मनीषाचं बोलणं ऐकून नीलम म्हणाली, अच्छा, म्हणजे आता तू आमचे दिवस पण मोजायला लागले आहेस का? तुझी एवढी हिंमत झाली की तू आमचे दिवस मोजत आहेस? आम्ही 15 दिवस राहू, 15 महिने राहून किंवा 15 वर्ष राहू, तू आहेस कोण मला बोलणारी? हे घर माझं पण आहे. तू या घरची सून आहेस आणि या घरच्या जावयाची सेवा करणं हे तुझं कर्तव्य आहे. आज रात्री त्यांना मंचुरियन आणि नूडल्स खायची इच्छा झाली आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी तुला ते बनवावं लागेल. बाकी तू तुझ्या घरातल्या लोकांसाठी डाळ भात बनव. असं म्हणत नीलम त्वऱ्यात तिच्या खोलीत बाहेर आली. नीलम गेल्यानंतर मनीषाला तिचा राग तर खूप आला होता. तिच्या मनात तर आलं होतं की आत्ता तिला इथं बसून तिच्या नंदेला जावयाची जागा दाखवून द्यावी. पण मग परत लोक तेच बोलतील, अजून सुनेला घरात येऊन 1 महिना पण झाला नाही आणि घरात मुलीला आणि जावयाला बघून जळायला लागली. तिची सगळीकडे बदनामी होईल. खूप विचार करून मनात नसताना पण रात्रीच्या जेवणाची तयारी करायला किचनमध्ये गेली. तेवढ्यात तिची सासू मनीषाजवळ आली आणि परत तिला किचनमध्ये बघून म्हणाल्या, अगं सुनबाई, तुला बघावं तेव्हा तू किचनमध्ये उभी असतेस. सगळा दिवस किचनमध्ये दिवसभर तुला काय काम असतं?
आई, नीलमताई म्हणाल्या आहेत की त्यांच्या नवऱ्याला आज रात्री मंचुरियन आणि नूडल्स खायचे आहेत. त्याचीच तयारी करत आहे. सुनेचं बोलणं ऐकून तिची सासू हैराण झाली. खूप बारकाईने त्यांनी सुनेकडे बघितलं. तिच्या चेहऱ्यावरचा थकवा स्पष्ट दिसत होता. मनीषाची सासू त्या सासवांच्या मधली नव्हती, जी मुलीसमोर त्यांच्या सुनेची अजिबात इज्जत करत नाहीत. तिची सासू स्वच्छ मनाची एक निर्मळ बाई होती. एखाद्या शत्रूचे दुःख पण त्यांना लगेच कळत होतं. मग मनीषा तर त्यांची सून होती. काही विचार करत तिची सासू तिला म्हणाली, सुनबाई, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. मनीषा म्हणाली, हो आई, बोला ना, मी ऐकत आहे. काही हवं आहे का तुम्हाला? तिची सासू म्हणाली, नको हो सुनबाई, मला फक्त तुझी मदत हवी आहे. हे बघ सुनबाई, मी त्या सासवांच्या मधली नाही, जी मुलीला डोक्यावर आणि सुनेला पायाखाली दाबून ठेवतात. मला माझ्या मुलाच्या आणि सुनेच्या संसारासोबतच माझ्या मुलीचा आणि जावयाच्या संसाराची पण काळजी आहे. जर असंच चालत राहिले ना, तर तू या घरात कधीच खुश राहू शकत नाहीस आणि नाही माझ्या मुलीचा संसार बनवू शकतो. हे बघ सुनबाई, लक्ष देऊन ऐक मी काय बोलत आहे. मी नीलमची आई आहे. जर मी तिला काही बोलले, समजावले तर तिला वाईट वाटेल. पण तू तर तिची बहिणी आहेस. नणंद भावजाईंचं नातंच असं असतं की त्यात सारख्या कुरबुरी होतच असतात. मी काय बोलत आहे, तू काही दिवसांसाठी तुझ्या माहेरी जा. जर तू तुझ्या माहेरी गेलीस तर ते दोघे आपोआप त्यांच्या घरी परत जातील, कारण त्यांच्या फरमाईश पूर्ण करणारे कोणीच नसेल. मी पण काही ना काही बहाणा बनवेन. सासूचं बोलणं ऐकून काहीतरी विचार करत मनीषा म्हणाली, आई, जर मी माझ्या माहेरी गेल्यानंतर प्रॉब्लेम संपणार असतील, ते लोक त्यांच्या घरी जाणार असतील, तर मी माहेरी जायला तयार आहे. पण तुम्हीच विचार करा, मी घरी परत आल्यावर ते लोक आपल्या घरी परत येणार नाहीत याची काय गॅरंटी? आई, आपल्याला हा प्रॉब्लेम मुळापासून संपवायचा असेल तर त्याचा काहीतरी कायमचा बंदोबस्त करायला हवा. जर तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर मी तुम्हाला काही सांगू का? तिची सासू म्हणाली, हो सुनबाई, सांग. पण माझी या सगळ्यापासून सुटका कर, कारण जावयाचे आई वडील या सगळ्यासाठी मलाच जबाबदार धरत आहेत. त्यांना असं वाटत आहे की मीच त्यांच्या मुलाचा आणि सुनेचा त्यांच्यापासून हिसकावून घेतला आहे. आता त्यांना कोण सांगणार की त्यांचा मुलगा जबरदस्ती इथे येऊन बसला आहे आणि घरी परत जायचं नावच घेत नाही. जावई आहे, त्यामुळे त्याला हाकलून तर देऊ शकत नाही ना. सासूचं बोलणं ऐकून मनीषा काहीतरी विचार करत म्हणाली, आई, मी माहेरी आठवडाभर जरी गेले ना तरी खूप झालं. नवीन नवीन लग्न झालं आहे आणि जास्त दिवस तिथे जाऊन राहिले तर लोक बोलायला सुरुवात करतील आणि इथे ताईंना पण असं वाटेल की आठवडाभरात वहिनी परत येणार आहे. त्यामुळे काय माहीत त्या सासरी जायच्या पण नाहीत. आपण असं केलं तर काही दिवसांसाठी मी आणि ते त्यांच्या ऑफिसजवळ भाड्याने खोली घेऊन राहिलो तर ताईंना असं वाटेल की आम्ही कायमचे तिकडे शिफ्ट झालो आहोत. मग ताई इथे किती दिवस राहतील? किती दिवस त्यांच्या नवऱ्याच्या बसून फरमाईशी पूर्ण करतील? मला नाही वाटत की त्या त्यांच्या नवऱ्याला असं बिनकामाचं घरात बसवून वेगवेगळे पदार्थ करून खायला घालतील. त्यामुळे नाईलाजाने त्यांना सासरी जायलाच लागेल. मग ते गेल्यानंतर आम्ही लोक परत आपल्या घरी येऊ. मग त्यांना हे कळणार पण नाही की आम्ही परत आपल्या घरी आलो आहोत. त्यामुळे ताई पण आरामात त्यांच्या सासरी राहतील आणि मी पण माझ्या सासरी आरामात राहीन. सुनेचं बोलणं ऐकून हसत तिची सासू काहीतरी विचार करत म्हणाली, सुनबाई, काही डोकं लावलं आहेस तू. साप पण मरेल आणि काठी पण तुटणार नाही, हे बरोबर आहे. उद्याच तुम्ही दोघं इथून जायची तयारी करा, बाकीचं मी बघून घेईन. दुसऱ्या दिवशी मनीषा तिचं सगळं सामान पॅक करून नवऱ्याच्या सोबत जायला निघाली. तिला असं अचानक जाताना बघून नीलम हैराण होऊन म्हणाली, आई, ही वहिनी कुठे निघाली आहे? तिची आई म्हणाली, अगं त्याचं काय झालं नीलम, तुझ्या भावाची ऑफिस इथून खूप लांब पडते ना, त्याला जायला यायला खूप प्रॉब्लेम होतो. त्यामुळे त्याने त्याच्या ऑफिसजवळच एक घर भाड्यानं घेतलं आहे. आता ही दोघं तिथेच राहणार आहेत. नीलम म्हणाली, काय गं आई, एवढे लांब पण नाही दादाचं ऑफिस की त्याला भाड्याच्या घरात राहायला लागेल.
आणि इथलं काय होईल? इथे तू एकटी सगळं कसं काय करणार आहेस? आई, सून काय याच दिवसांसाठी असते का? मुलीचं बोलणं ऐकून तिची आई तोंड वाकडं करत म्हणाली, आता काय सांगू नीलम, माझं तर कसं बसं होईल. आजकालच्या सुना कुठे सासू सासऱ्यांचा मानसन्मान ठेवतात. आता तूच तर बघ. आणि तसंही तू आहेसच की माझ्यासोबत. सून गेली म्हणून काय झालं, मुलगी तर आहे ना. आईचं बोलणं ऐकून नीलमने तोंड वाकडं केलं. मनीषा गेल्यानंतर सुरू झाली नीलमची खरी लढाई. दिवसभर बसल्या बसल्या वेगवेगळे फरमाईशी करून खायची सवय लागलेला अमित नीलमला म्हणाला, नीलम, एक काम कर, आज रात्री मस्त चटपटीत छोले भटुरे बनव. आज छोले भटुरे खायची इच्छा झाली आहे. एक तर न सांगता वहिनी गेल्यामुळे घरातली सगळी जबाबदारी नीलमच्या अंगावर आली होती. त्यामुळे नीलमचं डोकं अगोदरच सरकलं होतं आणि नवऱ्याच्या वेगवेगळ्या फरमाईशी चालूच होत्या. ते पण छोले भटुरेचं नाव ऐकताच नीलम रागात म्हणाली, अहो, हे बघा, आता तुम्ही तुमच्या जिभेवर जरा कंट्रोल ठेवा. खूप खाल्ले बसल्या बसल्या. आता घरात वहिनी नाही तुमच्या फरमाईशी पूर्ण करायला. आणि मी एवढ्या गरमीत एवढी मेहनत करणार नाही. जे काही बनवेन ते खा आणि उद्या सकाळी सकाळी आपल्या घरी परत जाऊया. तिथे गेल्यावर तुम्ही तुमच्या नोकरीवर परत हजर व्हा. कारण घरात बसल्या बसल्या तुम्हाला सारखी भूक लागते. त्यामुळे माझ्याच्यानं होणार नाही तुमच्या जिभेचे चोचले पुरवायचे. असं म्हणत पाय आपटत नीलम किचनमध्ये जेवण बनवायला निघून गेली. इकडे तिची आई तोंड बारीक करून पाय दुखत आहे म्हणून पाय धरून बसली, ज्यामुळे घरातले सगळे काम नीलमच्या एकटीच्या अंगावर पडेल. नीलमने फणफणत पाय आपटत भांडी आपटत कसं तरी जेवण बनवलं. सगळ्यांना वाढलं आणि दुसऱ्या दिवशी नवऱ्यासोबत सासरी निघून गेली. कारण तिला चांगलंच माहीत होतं की तिच्या नवऱ्याला अमितला बसल्या बसल्या चांगलं चांगलं खायची सवय लागली आहे. त्यामुळे जर तो घरी गेला तरच तो कामावर जाईल. कमीत कमी दिवसाच्या तरी त्याच्या फरमाईशी करायच्या बंद होतील. नीलम आणि अमित त्यांच्या घरी परत गेल्यानंतर मनीषा आणि तिचा नवरा घरी परत राहायला आले. पण कोणी चुकूनसुद्धा नीलमला हे सांगितलं नाही की तिचा दादा आणि वहिनी घरी राहायला परत आले आहेत. मनीषाची सासू खुश होती की त्यांच्या सुनेमुळे त्यांच्या मुलीचा संसार सुरू झाला आणि त्यासोबतच त्यांच्या सुनेला किचनमधून जरा वेळ मिळाला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची मुलगी सासरी गेल्यामुळे नवीन सुनेला तिच्या नवऱ्यासोबत घालवण्यासाठी आणि तिच्या नवीन संसारासाठी द्यायला वेळ मिळाला.